भेटलात, ग्रीन सिग्नल दिलात, झालो आपण मोगरा मोगरा. अहो पण मग पुढचं विवाहासाठी थोर मोठ्यांचे ब्लेसिंग्स हवेतच ना. आणि मी आई साहेबांचा किती आदर करते हे तुम्हाला माहितीये. त्यांचा आशीर्वाद तर हवाच. काळजी नका करू, तुमच्याशीच लग्न करणार मी. तेव्हा मी बोलू आमच्या सर्वांनी आई साहेबांशी. बाकी लग्नाचा बॉम्ब कवा टाकायचा यासाठी चांगला मुहूर्त शोधू. काय लग्नाचा बॉम्ब नाही, आनंदाची बातमी, वार्ता, खबर असे बरेच चांगले मराठी शब्द आहेत. हो ना? हो तर तुमच्या या विधानाला आमचं विनयशील अनुमोदन आहे भैया साहेब. आओ संजू अहो काय आहे, किती उशीर. होणारच होता. अगं गप्पाच इतका झाला की घड्याळाचा काटा कुठून कुठे गेला काही कळलंच नाही. कशी वाटली मुलगी? कोण? अपर्णा? अगदी सुयोग्य. नक्की? नक्की म्हणजे काय? नक्कीच. मी तर म्हणेल सुजाला याच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेलच नाही. अपर्णाचं नाही माहिती, पण सुजाने मात्र नशीब काढलं. कंदील घेऊन जरी फिरला असता ना तरी अशी मुलगी मिळाली नसती त्याला. कमाल आहे अपर्णा. तू तर ऑलरेडी भेटलीस ना तिला? 3दा भेटली. 3दा? एनिवेज मला एकदा भेटवलं तेही पुरेसं आहे. बट नाईस, उत्तम निवड आहे, चांगली चॉईस. हुशार आहे, नोकरी करते, स्वावलंबी आहे, समाजकार्याची सुद्धा आवड आहे. इनफॅक्ट आई साहेबांच्या पतसंस्थेचं सुद्धा काम करते. आणि हो, तुला आश्चर्याची गोष्ट सांगतो, ती आणि मी भेटलोय म्हणे एकदा. कसं असतं बघ ना, कुठले धागेदोरे कुठे जुळून येतील काहीच सांगता येत नाही. तुमच्या पारखी नजरेला पोरगी आवडली, चांगलीच असेल. तुम्हाला नक्की काही पण डाऊट नाहीये ना तिच्याबद्दल? डाऊट अजिबात नाही. ग्रीन सिग्नल दिलेला आहे. फक्त त्या सनपट सुजाने सगळं निभावून नेलं पाहिजे म्हणजे झालं. बरं चल, मी फ्रेश होऊन येतो. मी जेवण वाढायला घेऊ का? सुजाच्या डाब्यावरून आलोय. जेवले बिगर सोडलं असतं का त्याने? तुझ्या टक्करची संक आमटी बनवली होती त्याने. सो मस्त पैकी दाबून आलोय. सो आता मी फ्रेश होऊन येतो. सुजा काय म्हणत होता माहितीये? त्याची जोडी आपल्यासारखी का? मी त्याला बोललो आमच्यापेक्षा 2 पावलं पुढे आला. मी तर म्हणेल तुझ्याला याच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेलच नाही. मोठ्या लोकांसोबत कसं वागतात याची अक्कल आहे का तुम्हाला? किती हजाराची साडी माहितीये? 4000ची. पाहिली का कधी आयुष्यात? याच क्षेत्रावर नोकरी करते ना ग तू? नाही 2 दिवसात तुझी हकालपट्टी केली ना तर बघत. माहिती का मी कोण येते? ही शेताची होणारी मालकीण आहे मी. हॅलो मामा, मी बोलते संजू. वहिनी साहेब नमस्कार. माझं ना एक छोटस काम होतं तुमच्याकडे. अहो हुकूम करा वहिनी साहेब. अहो तुम्ही काम सांगायचं आणि आम्ही ते बिनचूक करायचं, असं असतंय ते. कशा आहे तुम्ही आणि साहेब कसे आहेत? मी एकदम मस्त आणि तुमचे साहेब पण एकदम छान आहेत. तुम्ही कसे आहात? तुमचा नातू कसा आहे? आणि काकूंची तब्येत बरी आहे ना? हो स्वामी समर्थांची कृपा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बेस्ट. माझ्या कामाचं तेवढं तुम्ही सांगायच्या आधीच सांगतो. अहो तुमचं काम झालं म्हणून समजा. आज्ञा करा वहिनी साहेब. नाही नाही, मी आता नाही सांगत तुम्हाला. तुम्हाला उद्याच्याला भेटून सांगते. अहो वहिनी साहेब अर्जंट असलं तर मी लगेच येतो भेटायला. नाही नाही नाही, आता नको, आपण उद्या भेटू. हा तसं करतो, येतो उद्या. हा, ठेवते. काळजी घ्या.